रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. उद्या आहे मौनी अमावस्या आणि बघा, जेव्हा अमावस्या तिथी येते त्या दिवशी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतो. मात्र हा जो दिवस आहे तो पितरांना समर्पित आहे. असं म्हणतात की अमावस्येच्या दिवशी पित्र हे आपल्या दारापाशी येत असतात आणि ते बघत असतात की आपण त्यांच्यासाठी काय करतो आणि आपण त्यांच्यासाठी जे काही करतो त्यांनी त्यांना आनंद मिळतो आणि त्यांना मोक्षापर्यंत जाण्यासाठी त्यांना मदत होते, त्यांना मोक्षप्राप्ती होते. असा त्याच्यामागे एक कारण आहे. तर बघा, सगळ्यात आधी सकाळपासून सांगते तुम्हाला काय करायचं आहे. सकाळी सगळ्यात आधी उठल्याबरोबर बघा, आपण अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातली जाळी जळमटं केर म्हणजे एक्स्ट्राची साफसफाई देखील करू शकतो. त्याचप्रकारे बघा, सकाळी उठल्यावर तुम्ही जेव्हा झाडू पोछा करणार तेव्हा फरशी पुसताना, लादी पुसताना त्यामध्ये तुम्ही खडे मीठ त्याचबरोबर हळद टाकून फरशी पुसायची असते. त्यानंतर जेव्हा तुम्ही अंघोळ करणार तर अर्थात अंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही मीठ आणि हळद टाकून अंघोळ करायची आहे. नंतर बघा, अंघोळ झाल्यानंतर देवांची पूजा विधिवत झाल्यानंतर जेव्हा उंबऱ्याला सुद्धा तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे. या दिवशी अमावस्या आहे म्हणजे फक्त उपायच करायची नाही, तर या दिवशी आपण माता लक्ष्मीची देखील सेवा करत असतो. तर कमलगट्ट्याच्या माळेवर ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा तुम्ही जप करून 108 वेळा जप करू शकता. त्याचबरोबर बघा, आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. उपाय कशासाठी आहे? आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही, खूप पैसा येतो पण तो टिकत नाही, किंवा खूप मेहनत करतो, कष्ट करतो, तरीसुद्धा जसं हवं तसं फळ आपल्याला त्याचं मिळत नाही. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर नाही आहे, आपल्यावरती कर्ज झालेलं आहे, कुलदेवीची कृपा आपल्यावरती नाही आहे. त्यासाठी आपण कुलदेवीची सेवा अवश्य करायलाच पाहिजे पौर्णिमेला. पण अमावस्येच्या दिवशी आता हा जो उपाय आहे, तर आपल्या घरातली इडापिडा जे काही वाईट असेल ते सगळं या उपायाने दूर होईल. तुम्हाला काय करायचं आहे, एक नारळ घ्यायचा आहे. नारळ म्हणजेच काय, श्रीफळ जे आपण पूजेमध्ये वापरत असतो ते घ्यायचं आहे. त्याचबरोबर 11 भीमसेनी कापराचे तुकडे घ्यायचे आहेत. भीमसेनी कापूर नसेल तर साध्या गोलवड्या 11 घेतल्या तरी देखील चालणार आहे. आता हा जो नारळ आहे तुम्हाला देवघरासमोर बसायचा आहे. एक कापूरवडी त्या नारळावर ठेवायची आहे आणि ती पेटवायची आहे. आता हा नारळ दोन्ही हातामध्ये पकडून तो नारळ सगळ्यात आधी आपल्या देवघरासमोर आपल्याला ओवाळायचा आहे. ओवाळत असताना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ असं म्हणत त्याच्यावरती एक एक कापराची वडी अशा 11 वेळा तुम्हाला जाडायच्या आहेत. मात्र हा कापूर तुम्हाला देवघरासमोरच नाही तर संपूर्ण घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये हा कापूर तुम्हाला फिरवायचा आहे. मुख्य प्रवेशद्वाराहून देखील फिरवायचा आहे आणि नंतर हा कापूर तुम्ही एखाद्या जागी गाडून सुद्धा मध्ये मातीमध्ये पुरवून सुद्धा टाकू शकता, किंवा मग तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन देखील करू शकता. त्याचबरोबर नारळाचा दुसरा असा उपाय आहे, तुमच्या घराची जर तुम्हाला दृष्ट काढायची असेल, मुलांची काढायची असेल, तर असाच एक नारळ घ्यायचा पाण्याचा. मात्र बघा, कुठलाही आपण उपाय करताना जो नारळ वापरतो तो कुणी दिलेला नसावा किंवा मग तो ठेवणीतला वगैरे नसावा, नवीन आणायचा. आता ह्या नारळावर हा जो दुसरा उपाय आहे, ह्या नारळावर तुम्हाला शेंदुराने त्रिशूळ काढायचा आहे. शेंदुराने त्रिशूळ काढल्यानंतर कोरड्या शेंदुराने, शेंदूर ओला करायचा नाही बरं का, कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढायचा आहे. दोन्ही हातामध्ये हा नारळ पकडून 7 वेळा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं उतरवत असताना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा मग श्री स्वामी समर्थ असं म्हणत 7 वेळा उतरवायचं आहे. तसंच्या तसं सरळ बाहेर लांब जाऊन तुम्हाला एका ठिकाणी एका साईडला हा नारळ टाकून द्यायचा आहे, जिथे कोणाची ये-जा होणार नाही. किंवा पाणी असेल तर तिथे तुम्ही विसर्जन करू शकता, एखाद्या झाडाखाली नेऊन तुम्ही टाकू शकता. जाताना कुणाशीही बोलायचं नाही. आपण आपल्या घरातली वाईट नजर बाहेर टाकायला जातो आहोत. कुणाशीही वाटेत बोलायचं नाही, मागे वळून बघायचं नाही. परत येताना देखील कुणाशीही बोलायचं नाही. परत आल्यानंतर बाहेरच एक मग्ग्याभर पाण्याने पाय धुवायचे, नंतर बाथरूममध्ये येऊन स्वच्छ हातपाय धुवून मग घरात प्रवेश करायचा. असाच हा जो उपाय आहे तो तुम्ही मुलांवरूनही करू शकता, उतारा काढू शकता घरात. मात्र प्रत्येकासाठी नारळ हा वेगळा असावा. त्याचबरोबर बघा, दुसरी गोष्ट अशी की आपल्याला या दिवशी दिवा देखील लावायचा असतो आपल्या पितरांच्या शांतीसाठी. बघा, एक मातीची पंटी घ्यायची आहे, त्यामध्ये तुम्हाला कापसाचीच वात घालायची आहे. तुमच्याकडे जेही पूजेसाठी वापरलं जाणारं तेल आहे ते तुम्ही त्यामध्ये टाकायचं आहे. काळे तीळ टाकायचे आहेत. तिळाचं तेल असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर हरकत नाही. तर असा हा दिवा एका प्लेटमध्ये तर थोडेसे तांदूळ घेऊन त्यावर तो ठेवायचा आहे. आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्या डाव्या हाताला जाताना डावा हात, येताना उजवा हात, अशा पद्धतीने हा दिवा मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दक्षिणेला तोंड करून लावायचा आहे.
पितृअष्टक म्हणायचं आहे, येत नसेल तर ओम पितृदेवताय नमः म्हटलं तरी देखील चालेल. हा बघा, पितृ जाता जाता त्यांना उजेड दिसला तर ते नक्कीच प्रसन्न होतात. त्याचबरोबर या दिवशी आपल्या पितरांच्या नावे तुम्ही अन्नदान, जलदान किंवा कापडं काहीही दान करू शकता. त्याचबरोबर तुम्ही सूर्याला देखील या दिवशी अर्घ्य द्यायचं आहे. सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर असंच तर्पण आपल्याला पूर्वजांना देखील करायचं असतं, तर हे तर्पण तुम्हाला सकाळीच करावं लागेल. 12 वाजता केलं तर अतिशय चांगलं. तांब्याच्या तांब्यामध्ये चांगलं स्वच्छ पाणी भरून घ्यायचं, त्यामध्ये काळे तीळ टाकायचे, दक्षिणेला तोंड करायचं आणि पितृदेवताय नमः म्हणत हे पाणी तुम्ही दक्षिणेला अर्पण करायचं. पितरांना तर्पण असं याला म्हणतात. त्याचबरोबर तुमच्या टेरेसवर किंवा गॅलरीमध्ये तुम्ही आळणी भात म्हणजे मीठ नसलेला पांढरा भात, त्यावर थोडेसे काळे तीळ टाकून असा भात तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये किंवा टेरेसवरती कावळ्यांसाठी ठेवू शकता. आता तो कावळ्यांनीच खाल्ला पाहिजे असं काही नाही, कुठल्याही पक्षींनी खाल्ला तरी देखील चालेल, मात्र आपण तो पितरांच्या नावे तिथे ठेवायचा असतो. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा.